आज आपण कन्साइनमेंट अकाउंटचा प्रॉब्लेम पाहणार आहोत. NEP 2024-25च्या नवीन सिलेबसनुसार हा प्रॉब्लेम आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, मेसर्स शरद एजन्सीज ऑफ अकोला सेंट कन्साइनमेंट ऑफ 1500 केसेस ऑफ टॉयज कॉस्टिंग रुपीज 400 पर केस टू मेसर्स चिंतामणी ट्रेडर्स. 1500 केसेस टॉयजचे त्यांनी पाठवलेले आहेत. 400 रुपये पर केसची किंमत आहे. Wardha and paid railway freight rupees 13,000, carting rupees 3,000 and other expenses rupees 27,000. बघा तर मग रेल्वेचे भाडे जे आहे ते 13,000 आहे, कार्टिंग 3,000 रुपये आहे आणि अदर एक्सपेन्सेस 27,000 रुपये आहे. द गुड्स वेअर चार्जड ॲट प्रोफॉर्मा इनवॉइस सो ॲज टू शो अ प्रॉफिट ऑफ 20% ऑन सेल्स. पूर्ण सेलवरती 20% प्रॉफिट आपल्याला दाखवायचं आहे. Consignment is entitled to a commission of 75% on total sales. टोटल सेलवरती 7.5% आपल्याला कमिशन द्यायचं आहे अँड 2% डेल क्रेडिट कमिशन, म्हणजे उधारीवर जे माल विकला आहे त्याच्यावरती 2% कमिशन द्यायचं आहे. ऑन क्रेडिट सेल्स ही ॲक्सेप्टेड बिल्स फॉर रुपीज 3 lakhs ड्रॉन बाय कन्सायनर. कन्सायनरने 3 लाख रुपयांचं बिल कन्सायनरने 3 लाख रुपयाचं बिल बनवलेलं आणि शरद एजन्सीने ॲक्सेप्ट केलं आहे. पुढे पाहूया. An account sale was received from Messrs. Chintamani Traders information as under. खाली अजून काही माहिती दिली आहे ती पण बघून घेऊया. 1,200 cases were sold for rupees 6,90,000 out of which cash sales were 3,40,000. म्हणजेच 1200 केसेस विकली आहेत 6,90,000 रुपयाला. त्यातली कॅशने सेल झाली आहे 3,40,000. म्हणजे 3,50,000 अशी सेल क्रेडिटने झाली आहे. म्हणजे उधारीवर 3,50,000चा माल विकला आहे व 3,40,000 रुपयांचा माल कॅश सेल्सने केला आहे. एक्सपेन्सेस इन्कर्ड ॲडव्हर्टाइजमेंट 7,350 रुपयाची ॲडव्हर्टाइजमेंट केली आहे. डिस्काउंट 6,500 रुपये दिलेले आहे. ऑदर एक्सपेन्सेस 3,000 रुपये केलेला आहे त्यांनी खर्च. म्हणजे अकोल्याची जी चिंतामणी ट्रेडर्स जे आहे, चिंतामणी ट्रेडर्सने हा खर्च केलेला आहे तो सांगितलेला आहे यांना. पुढे पाहूया. कमिशन इज चार्ज ॲज पर टर्म्स. मेसर चिंतामणी ट्रेडर्स सेंट अ बँक ड्राफ्ट फॉर रुपीज 3 लाख टुगेदर विथ अकाउंट सेस. 3 लाख रुपयांचा चेक पाठवा म्हणून त्यांनी सांगितलेला आहे. खाली सांगू बघूया आपल्याला काय काय बनवायला सांगितले. कन्साइनमेंट अकाउंट अँड कन्साइनिंग अकाउंट इन द बुक्स ऑफ कन्सायनर. कन्सायनरच्या पुस्तकामध्ये कन्साइनिंग अकाउंट आणि कन्साइनमेंट अकाउंट बनवायचं आहे. कन्सायनर अकाउंट इन द बुक्स ऑफ कन्साइन. कन्सायनरचा अकाउंट बनवायचा आहे कन्साइनच्या पुस्तकामध्ये. तर अशा प्रकारे आपण अकाउंट बनवूया. पुस्तकात आपण इथे केलेलं आहे. इन द बुक्स ऑफ कन्सायनर. कन्सायनरच्या पुस्तकामध्ये. कन्सायनर म्हणजे काय, तर जो माल पाठवणार असतो तो असतो कन्सायनर आणि जो माल स्वीकारणार असतो तो असतो कन्साइन. तर ते पाहून घेऊया. इन द बुक्स ऑफ कन्सायनर. कन्सायनरच्या पुस्तकामध्ये. कन्साइनमेंट टू चिंतामणी ट्रेडर्स वर्धा अकाउंट. म्हणजे चिंतामणी ट्रेडर्स वर्धा हे आहेत कन्साइन. तर अशा आपण अकाउंट ओपन केलं आहे. डेबिट क्रेडिट केलं आहे. पर्टिक्युलर रुपीज अशा अकाउंट आपण ओपन केलं आहे. दुसरा अकाउंट आपलं ओपन करायचं आहे मेसर चिंतामणी ट्रेडर्स अकाउंट. हे पण अकाउंट कन्सायनरच्या पुस्तकामध्ये आहे आणि ते पण डेबिट पर्टिक्युलर रुपीज अशा प्रकारे केलं आहे. अजून एक अकाउंट आपण ओपन केलं आहे ते म्हणजे इन द बुक्स ऑफ मेसर चिंतामणी ट्रेडर्स. म्हणजे कन्साइनी अकाउंट आपण केलं आहे. कन्साइनीच्या पुस्तकामध्ये आपण अकाउंट ओपन केलं आहे. मेसर शरद एजन्सीचे अकाउंट. कन्साइनीच्या पुस्तकात ओपन केले म्हणून आपण इथे लिहिलं आहे की मेसर शरद एजन्सीचं अकाउंट. आणि शरद एजन्सीसाठी आपण केलं आहे. इथे पण डेबिट क्रेडिट केलं. पर्टिक्युलर रुपीज आपण केलं आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय दिलं आहे तर मेसर शरद एजन्सी ऑफ अकोला सेंट कन्साइनमेंट 1500 केसेस ऑफ वाईट कॉस्टिंग रुपीज 400 पर केस. तर सर्वात पहिल्यांदा त्यांनी माल पाठवलेला आहे त्याच्या इंच आपण सगळ्या चॅनल करून घेऊया. इथे आपण डेबिट एंट्री घेतली आहे. इन द बुक्स ऑफ कन्साइनर चिंतामणी टू कन्साइनमेंट टू चिंतामणी ट्रेडर्स वर्धा अकाउंट. इथे आपल्याला काय करायचं आहे, जो काय माल पाठवला आहे व जो काय खर्च केला आहे तो सर्व डेबिटला लिहायचा व जो काय सेल झाला आहे त्याचा व त्यांचा जो काय क्लोजिंगचा स्टॉक आहे तो सर्व क्रेडिटला घ्यायचा. तर सर्वात सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला घेतला आहे टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट. 1500 केसेस आहेत आणि 400 रुपये एकाची किंमत आहे. बघू शकता 1500 केसेस आहेत आणि एकाची किंमत 400 रुपये आहे. तर आपण असं केलं आहे डेबिटला. टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट 1500 केसेस अशी एकाची किंमत 400 लाख अशी म्हणून आपला गुन्हा करायला 7,50,000. 2 नंबरला आता ह्यांनी
मेसर्सच्या एजन्सीने जो खर्च केला तो सर्व आपला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. तो बँकचा अंडर खर्च घ्यायचा आहे. तिथं आपल्याला सर्व खर्च दिलेला आहे. रेल्वे फ्रेंच 13,000, कार्टिंग 3,000, अदर एक्सपेन्स 27,000. म्हणजे मेसर्स एजन्सीने हा खर्च केला आहे. तर इथं आपण त्याची एंट्री केली आहे. टू बँक रेल्वे 13,000, कार्टिंग 3,000, अदर एक्सपेन्स 27,000. अशी टोटल झाली 43,000 रुपये. तर नेक्स्ट स्टेप आपण घेऊया. आता हे झाला खर्च ह्यांनी केलेला, मेसर्स शरद एजन्सीने केलेला. आता कंसाईने कोणता खर्च केला आहे, ज्यांना माल पाठवला होता त्यांनी काय काय खर्च केला आहे तो खर्च पण आपल्या इथं लिहून घेत आहे. तिथे बघू शकता एक्सपेन्सिव्ह इन्कर्ड म्हणून त्यांचा खर्च दिलेला आहे. कंसाईनचा खर्च दिलेला आहे, म्हणजे चिंतामणी ट्रेडर्सचा खर्च दिलेला आहे. ॲडव्हर्टाइजमेंट 7,350, डिस्काउंट 6,500, अदर एक्सपेन्सेस 3,000 आणि त्यांचं कमिशन इथे दिलं आहे. त्यांचं कमिशन सांगितलं आहे, ते कमिशन घ्यायचं आपल्याला आणि खर्च सगळे घ्यायचे. हे खर्च जाणार आता तुम्ही चिंतामणी ट्रेडर्सच्या अंडर जाणार हे खर्च सगळे. इथे बँकेच्या अंडर गेले, हे कंसाईनने केले म्हणून तुम्ही चिंतामणी ट्रेडर्स. अदर एक्सपेन्सेस 3,000 रुपये केलं आहे. कमिशन यांचं जे काही कमिशन आहे ते पण इथे काढून घ्यायचं आहे लगेच. तुम्ही इथे चिंतामणी ट्रेडर्सच्या अंडर 58,750. ते 58,750 आलं आणि काय सांगितलं तर कन्साइनमेंट इट इंटायटल्ड टू कमिशन ऑफ 7.5% ऑन टोटल सेल्स. 75% टोटल सेल्सवरती कमिशन देत आहे. टोटल सेल्स किती आहे? 6,90,000 रुपये टोटल सेल्स आहे. 6,90,000वरती 75% काढलं तर 51 2% ऑन डील क्रेडिट कमिशन. उधारीवर जो काय माल विकला आहे त्याच्यावरती डील क्रेडिट 2% कमिशन आहे. 6,90,000मधून 3,40,000 रुपये कॅश सेल्स आहे. म्हणजे 3,50,000 रुपये उधारीवर माल विकला आहे. 3,50,000 2% काढलं तर 7,000 येते. 51,750 आणि 7,000 रुपये 58,750 रुपये कमिशन येते. तिथं आपण 58,750 कमिशन घेतलं. आता या सर्वांचे टोटल करून घेऊया. 75,600 रुपये टोटल जाते. तिथे एक गोष्ट मी सांगितलं लक्षात घेते मी, 20% ऑन सेल्स प्रॉफिट ऑफ 20% ऑन सेल्स म्हणजे 20% प्रॉफिट लावून किंमत आहे 400 रुपये. तर ह्याची आपल्याला लोडिंग ह्या बाजूला काढून घ्यावी लागेल. म्हणजे ऍक्च्युअल किंमती नाहीये. ऍक्च्युअल किंमत आपल्याला त्यातून जो काही प्रॉफिट आपण लावून किंमत लावली आहे त्याची प्रॉफिट आपल्या इकडे वजा करून घ्यावं लागेल. तिकडे लोडिंग म्हणून आपल्याला एक करावं लागते. बाय गुड सेंट ऑन कन्साइनमेंट कंसामध्ये लोडिंग. कन्साइनमेंटच्या क्रेडिटला आपल्याला बाय गुड सेंट ऑन कन्साइनमेंट आपण लोडिंग करून घेतला. 7,50,000 वरती 20% वजा केला 1,50,000 रुपये लोडिंग आला. आता ह्या बाजूला आपल्याला सेल्स एक घ्यायचा आहे. सेल्स किती झाले आपले टोटल 1200 केसेस वेअर सोल्ड फॉर रुपीज 6,90,000 हे आपले सेल्स बाय मेसर्स चिंतामणी ट्रेडर्स अकाउंट. मेसर्स चिंतामणी ट्रेडर्स अकाउंटच्या अंडर 6,90,000 रुपये सेल्स. आता ह्याचा दुसरा इफेक्ट आपल्याला करून घ्यावा लागेल. मेसर्स चिंतामणी अकाउंटच्या अंडर टू कन्साइनमेंट
इकडे क्रेडिटला आहे, इकडे डेबिटला घेतला आपण तो इकडे. आता आपल्याला क्लोजिंग स्टॉक काढून घ्यायचा आहे. क्लोजिंग स्टॉक काढण्यासाठी आपल्याला इथे 1500 केसेस आहेत सुरुवातीला. मग आपण इथे विकलेले आहेत 1200 केसेस. राहिले किती खाली केसेस? 300 केसेस खाली राहिले शिल्लक क्लोजिंग स्टॉक काढताना. 300 एका केसची किंमत सांगितली आहे 400 रुपये. म्हणजे किंमत इथे 1,20,000 रुपये. म्हणजे अंदर घ्यायचं आपल्याला, आतमध्ये लिहायचं, बाहेर नाही लिहायचं लगेच. व प्रोपोर्शनेट एक्सपेन्सेस या एवढ्यासाठी किती झाले कन्सिडरचे तो पण इथे खाली घ्यायचे आहेत. ₹8,600 त्या प्रमाणात त्याचे खर्च झाले आहेत 300 केसेसच्या प्रमाणात. त्याचे टोटल बाहेर घ्यायचे 1,58,600. आता आपलं अकाउंट क्लोज करून घ्यायचं आहे. याचे सगळ्याचे टोटल इथे 9,68,600. इकडे कमी पडते, 1,00,000 रुपये कमी पडते इकडे डेबिटला. ते झाले प्रॉफिट आपला. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट एंटर जाणं. या बाजूला आपण माल कितीचा पाठवला, किती आपण खर्च केला, किती त्या कन्साइनीने खर्च केला. या बाजूला लोडिंग काढून घेतली, इथे सेल घेतला व ह्या बाजूला कन्साइनमेंट स्टॉक काढून घेतला. आपण 9,68,600 टोटल आली. या बाजूला पण 9,68,600 घेतली. तो प्रॉफिट अँड लॉसच्या अंडर 1,00,000 रुपये आपण घेतला. आता पुढचा अकाउंट आपलं बघायचं मिस्टर चिंतामणी ट्रेडर्स अकाउंट. त्याच्यामध्ये इथला इफेक्ट आपण घेतला आहे 6,90,000 रुपयाचा. 6,90,000 रुपये सेल झाला आहे. आता यातली साईज बघितलेली आहे आपल्याला की ॲक्सेप्टेड बिल्स फॉर ₹3 लाख. हे चिंतामणी ट्रेडर्स अकाउंट आहे, ते कन्साइनीचं अकाउंट आहे. यांनी माल स्वीकारलेला आहे. शरद एजन्सीने पाठवला आहे, वहिनी स्वीकारला आहे चिंतामणी ट्रेडर्सने. तर पहिल्या सगळ्यात पहिल्यांदा बाय बिल्स रिसिवेबल 6,90,000 रुपये काय केलं आहे, सेल झाला आहे टोटल 6,90,000. मग ते 6,90,000 रुपयांनी कसे कसे दिले मिसेस शरद एजन्सीला कन्सायनरला, ते आपल्या इथं फक्त घ्यायचं आहे. बाय बिल्स रिसिवेबल 3 लाख रुपये करायचं आहे. पाहू शकता ही बिल ही ॲक्सेप्टेड बिल्स फॉर 3 लाख. ते पिक आपण इथे घेतला. बाय बिल्स रिसिवेबल 3 लाख. दोन नंबरला ह्यांनी जे खर्च काय काय केले कन्सायनीने, ते सर्व खर्च आपल्याला घ्यायचे आहेत. इथं आपल्या अंडर घेतला आहे तुम्ही चिंतामणी ट्रेडर्स 75,600 यांनी जो काय खर्च केला आहे कमिशन दिलं आहे त्याचा इफेक्ट डेबिट लाईन आपल्या क्रेडिटला घ्यावं लागलं असतं. पण 6,90,000 रुपये आपला टोटल सेल झाला आहे. 3 लाख रुपयाचे बिल रिसिवेबल झालं आहे. आता एक्सपेन्सेस आणि कमिशन आपल्या किती आहे 75,600 रुपये आहे. दोन्ही प्रकार तुम्ही सोडू शकता. ते डेबिट लाईन क्रेडिटला घेतलं तरी पण चालते, किंवा मग 6,90,000 रुपये आपण खर्च केला आहे, एक्सपेन्सेस आपले 75,600 झाले असं पण आपण करू शकतो. बिल रिसिवेबल 3 लाख रुपये झाले. खाली अजून किती दिला आहे फॉर्ममध्ये, तिथे 3 लाख रुपये अजून किती दिला आहे. Mrs. Chintamani Traders sent a bank draft for ₹3 lakh together with account sales. आता याचं पण 3 लाख रुपयाचं मी पेमेंट करून घेऊया बाय बँकच्या अंडर. बाय बँक 3 लाख. व जो काही बॅलन्स शिल्लक राहिला तो बॅलन्स कॅरीड डाऊन अंडर पाठवू 14,400. टोटल इथे 6,90,000 6,90,000. अशा प्रकारे कन्सायनीने 6,90,000 सेल केला व अशा प्रकारे सगळे पैसे कन्सायनरला पाठवले. अजून एक अकाउंट आपलं क्लोज करा सांगितलं त्यांनी. इन द बुक्स ऑफ मिसेस चिंतामणी ट्रेडर्स कन्सायनीच्या पुस्तकामध्ये आपला अकाउंट ओपन केला आहे आपण मिसेस शरद एजन्सीचा अकाउंट शरद एजन्सी. आता इथं काय करायचं आपल्याला, कन्सायनीने कसे पैसे पाठवले व कसं काय काय केले सगळं आपल्याला सांगायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा 3 लाख रुपये त्यांनी पाठवले, म्हणजे बिल्स इथं जसं आपण केलं बिल्स रिसिवेबल ह्याचं उलट आपल्याला तिकडे करायचं आहे. 3 लाख रुपये बाय बिल्स पेएबल टू बिल्स पेएबल.
आपण घेतला आहे बाय बँक 3 लाख. इथलं आहे बँकेचा मिस्टर चिंतामणी ट्रेडर्स सेंटर बँक ड्राफ्ट 3 लाख. हा आपण घेतला तो बँक 3 लाख. टू एक्सपेन्सेस अँड कमिशन. एक्सपेन्सेस अँड कमिशन आपलं किती झालं आहे तर मिस्टर चिंतामणी ट्रेडर्स 75,000 आपण हा सगळं. आता या बाजूला क्रेडिट बाजूला बाय बँक 3,40,000 बाय डेटर 3,50,000. इथं काय केलं आहे तर 3,50,000 रुपयाचा माल 3,50,000 रुपयाचा माल उधारीवर विकला आहे. 3,50,000 केलं आणि व बाय बँक 3,40,000 3,40,000 रुपयांचा माल कॅशने सेल केला आहे व राहिलेले शिल्लक 3,50,000 माल उधारी विकला आहे व टोटल 6,90,000 झाले आहे. इथे आपण टोटल 6,90,000 होते आपले दोन्ही. 3,50,000 रुपये कॅश उधारीवर व 3,40,000 रुपयाचा कॅश विकला आहे. 6,90,000. इकडचे पण टोटल 6,90,000 येते. बिल्स पेएबल करून आपण 3 लाख पाठवले. टू बँक 3 लाख पाठवले. एक्सपेन्सेस अँड कमिशन 75,600. इथे थोडं 14,400 रुपये कमी पडतात ह्या बाजूला. टू बॅलन्स कॅरी डाऊनच्या अंडर ते पाठवा. इकडे 14,400 शिल्लक राहिले. 14,400 पण 14,400 शिल्लक राहते. फक्त हे जे अकाउंट आहे ना ते आहे कन्सायनरच्या पुस्तकामध्ये अकाउंट. त्यांनी मला पाठवला त्यांच्या पुस्तकामध्ये आपण अकाउंट ओपन केलं आहे. हे जे अकाउंट आहे ते कन्सायनरच्या पुस्तकामध्ये अकाउंट ओपन केलं आहे. फरक तोच राहतो फक्त इकडे तिकडे होत असतं अशा प्रकारे. व अशा प्रकारे आपण सर्व सिरीज गणिताचं घेत आहोत. तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व सबस्क्राईब करा चॅनल.